जे काही 3 पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते एकत्रित बसतील, पुढच्या 2-3 दिवसात निर्णय करतील। आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू। जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे। ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे। आणि तो पर्यंतचे पैसे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये आम्ही टाकून दिले। आणि बहिणींनो, काळजी करू नका, यापुढेही हा पैसा येतच राहणार आहे, आम्ही ठरवलंय। पण मला आपल्याला सांगायचं आणि त्यानंतर 12ही महिने 365 दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तासाची वीज ही शेतीमध्ये मिळेल। आणि कोणी रात्री मागितली तर रात्री मिळेल, कोणाला 24 तास पाहिजे असेल तर 24 तास वीज ही आमच्या शेतकऱ्यांना मिळेल। अशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केली आहे। आपल्याला माहिती आहे आपण समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचं काम करताय। अंगणवाडी सेविका असेल, आशाताई असेल, ग्राम स्वरोजगार सेवक असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। पहिलं ओबीसी मंत्रालय आपल्या सरकारने काढलं, ओबीसी करता 46 GR आपल्या सरकारने काढले, ओबीसी करता 52 हॉस्टेल आपल्या सरकारने तयार केले, ओबीसी करता शिष्यवृत्तीची योजना आपल्या सरकारने तयार केली, ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्तीची योजना आपल्या सरकारने तयार केली, दलित आदिवासींकरता स्वयंसारखी योजना आपल्या सरकारने तयार केली, दलित आदिवासी मुलांना खासगी शाळेमध्ये 50-50 हजार रुपये फी भरून त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था आपल्या सरकारने तयार केली, PhD करता 30,000 रुपये महिना देण्याची व्यवस्था आपल्या सरकारने सुरू केली। समाजातला प्रत्येक घटक हा लाभान्वित झाला पाहिजे, हा प्रयत्न आपल्या सरकारने या ठिकाणी केलाय। बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे, सामान्य माणसाचं सरकार आहे। या ठिकाणी दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनात आम्ही परिवर्तन घडवतो आहे।